नमस्कार. लक्षात घ्या, उद्या दिनांक 25 ऑक्टोबर वेळ सायंकाळी 5 वाजता आपण तुमच्यासाठी एक आगळा वेगळा कार्यक्रम घेऊन आलोत. अलीकडे पाहिलं असेल की बर्थडे होत असताना आपण हार, तुरे, केक हा नेत्यांपाशी प्रत्येक ठिकाणी घेऊन जातो. त्याच्यानंतर मित्रामित्रामध्ये केक कापताना कोणाच्या तरी चेहऱ्याला फासल्या जातो, पण कुठला तरी एक गोरगरीब त्या बेकरीच्या समोर उभा असतो. इच्छा एक असती, मला कोणतरी चॉकलेट चारावी, मला कोणतरी केक चारावा, मात्र त्याला ते भेटत नाहीये. आणि म्हणून आज आपल्याकडे काहीतरी आहे ते इतरांना द्यावं, ही काळाची गरज आहे. कारण लक्षात घ्या, श्रीमंताचे लेकरं पुण्याकडे जात असताना महत्वाची गोष्ट, त्या ठिकाणी सिगरेट पेताना दिसतात, पण त्या श्रीमंतांनी जर आपल्यातलं काही गोरगरिबांना दिलं तर त्या गोरगरिबांचं पुण्य त्यांच्या लेकराला लागेल आणि त्यांचे लेकरं तिथं सिगरेट पिण्याऐवजी कुठंतरी लॅबमध्ये अभ्यास करतील. म्हणून हे वाटून घेण्यासाठी हा वाढदिवस आगळा वेगळा करण्यात यावा, यासाठी लक्षात घ्या, परभणी जिल्ह्यामध्ये माजी आमदार असणारे रामप्रसादजी बोर्डीकर यांच्या वाढदिवसानिमित्त आमचे परम मित्र सागरदादा शिंदे यांनी उपयोजित केलेला हा आगळा वेगळा कार्यक्रम. या कार्यक्रमाला आपलं गोरगरिबाचं लेकरू शहरात येतं, शहरात आल्याच्या नंतर श्रीमंत लेकरांच्या नादी लागतं. श्रीमंत लेकराची मुलगी किंवा मुलगा यांच्या पाठीमागे बसून स्कूटीवर तो आपल्या मायबापाच्या घरची गरिबी, मायबापाची फाटलेली बनेल विसरतो आणि कदाचित ट्रॅक चेंज करतो. तर मुळात तो ट्रॅकवर यावा, त्याला मायबापाचे कष्ट आठवावे, त्याला आपलं स्वप्न आठवावं, त्या स्वप्नाबद्दलची मेहनत आठवावी. यासाठी ज्यांनी महाराष्ट्रभर व्याख्यान करून महाराष्ट्रात त्या व्याख्यानामध्ये त्या व्याख्यानात मुलगी, आई वडील, पालक यांच्या डोळ्यामध्ये आसरू आणणारं आणि त्यांना मूळ पटरीवर आणणारं आगळं वेगळं व्याख्यान या महाराष्ट्रामध्ये अविरतपणे एक सेवा म्हणून करणारे आमचे परम मित्र, मार्गदर्शक सन्माननीय वसंत हुंकारे सर उद्या आपल्या इथे यायलेत. पालकांनी या कार्यक्रमाला यायचे, विद्यार्थ्यांनी पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी सोबत या कार्यक्रमाला यायचे. कारण जिंदगी एका वेळेत एका मिनिटात बदलत नाही, मात्र एका मिनिटाच्या विचारानं बदलते. तो जर विचार कदाचित लेकरांना पटला, मायबापांना पटला, तर कदाचित त्या विचारामुळे आपल्या घरात परिवर्तन होईल. झालेलं परिवर्तन आपल्या घराला काय करेल, यशाच्या शिखराकडे घेऊन जाईल. म्हणून त्यासाठी हा ठरवून दिलेला कार्यक्रम आहे. या कार्यक्रमामध्ये अतिशय महत्वपूर्ण गोष्ट अशी की इथं आपण 200 लेकरांना मोफत ट्रॅकसूटचं वाटप केले. 30 उत्तेजनार्थ पारितोषिक ठेवले. त्यामध्ये पोलीस भरतीच्या पोराला उड्या मारण्यासाठी दोऱ्या असतील, पोलीस भरतीचा गोळा असेल, मुलींसाठीचा गोळा असेल, त्यानंतर एकनाथ पाटील ठोकळा असेल, बाळासाहेब शिंदेचं मराठीचं पुस्तक असेल, त्यानंतर मराठी असेल, गणित असेल, बुद्धिमत्ता असेल, विद्याभारती पब्लिकेशन असेल, अशी आगळी वेगळी उत्तेजनार्थ पोरांना बक्षीस आहेत. सोबत पॅड वाटप असेल, पेन असेल, अशा उल्लेखनीय गोष्टी आपण लेकरांसाठी, गोरगरीब लेकरांचा फायदा व्हावा यासाठी अतिशय हा मोठा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाला आपण तर यायचे, सोबत पालकांना आणायचे, सोबत शिक्षकांना आणायचे. त्यानंतर 12वी नंतर काय यावर काही वेळात मी बोलणार आहे. जास्त वेळ आपल्याला हुंकारे सरांना द्यायचा आहे आणि म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यांनी यांचा फायदा घ्यायचा आहे. ज्या विद्यार्थ्यांना लक्षात घ्या, ह्या 5 वाजताच्या कार्यक्रमाला तर कंपल्सरी प्रत्येकानं यायचं, पण त्याच्या अगोदर जे मुलं असतील त्यांनी एक गोष्ट आवर्जून लक्षात घ्या की या कार्यक्रमामध्ये आपण पोरं 2 पेपर ठेवलेत. या 2 पेपरमध्ये तुमच्यासाठी हा जो पेपर आहे, एक आहे स्पर्धा परीक्षेचा पेपर. या स्पर्धा परीक्षेच्या पेपरमध्ये 3 पारितोषिक आहेत. हा पेपर महाराष्ट्र भूगोल, हा पेपर लक्षात घ्या आधुनिक भारताचा इतिहास, त्याच्यानंतर भारताचा भूगोल, त्याच्यानंतर जगाचा भूगोल, त्याच्यानंतर पंचायत राज, त्याच्यानंतर राज्यघटना, त्याच्यानंतर पंचवार्षिक योजना, आंतरराष्ट्रीय संघटना त्याच्यानंतर विज्ञान आणि चालू घडामोडी यावर आधारित हा 100 मार्काचा पेपर आहे. 100 मार्काच्या पेपरमध्ये आवर्जून एक गोष्ट लक्षात घ्या की मी जर प्रश्न 1 विचारला तर त्याला जे काही 4 ऑप्शन आहेत, या ऑप्शनवरचं विस्तारित स्पष्टीकरण मी नंतर पुन्हा आपल्या यूट्यूब चॅनलमधून पोरांसाठी देणार आहे. म्हणजे जर प्रश्न विचारला की बाबा खालीलपैकी पश्चिम वाहिनी नदी कोणती, जर असा प्रश्न विचारला की खालीलपैकी पश्चिम वाहिनी नदी कोणती, म्हणजे उदाहरण विचारेल तुला, हा काय प्रश्न उद्याच्या पेपरमध्ये नसेल. मग त्याच्यामध्ये समजा नंबर 1 आहे पर्याय भीमा, नंबर 2 आहे पर्यायामध्ये लक्षात घ्या कृष्णा, नंबर 3 आहे लक्षात घ्या इंद्रावती आणि नंबर 4 आहे तापी. आता असे आपल्याला ऑप्शन दिले तर या पेपरचं एक्सप्लेनेशन आपण यूट्यूबला घेणार की बाबा पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर आहे महाराष्ट्राची नदी प्रणाली. हे आपण भूगोल यूट्यूबमध्ये पण शिकवलेलं आहे, त्यामध्ये सांगितलेलं पण आहे. मग याच्यामध्ये आपण सांगणार भीमा, हे पहिलं ऑप्शन आहे. या ऑप्शनचं एक्सप्लेनेशन, भीमा नदी
ही लक्षात घ्या, पुणे जिल्ह्यामध्ये भीमाशंकर 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे, त्या ठिकाणी तिचा उगम आहे. तिची महाराष्ट्रात लांबी 451 किलोमीटर आहे, भारतामध्ये लांबी 961 किलोमीटर आहे. भारतातल्या प्रमुख 2 राज्यांमधून वाहते, एक महाराष्ट्र एक कर्नाटक. तिला पंढरपूर या ठिकाणी अर्ध आकृती चंद्रासारखा आकार येतो, तिला चंद्रभागा म्हणतात. हिच्या प्रमुख उपनद्या मुळा, मुठा, इंद्रायणी, मान, नीरा ह्या प्रमुख हिच्या उपनद्या आहेत. सीना नदीकाठी अहमदनगर जिल्हा शहर वसलेला आहे. हिची प्रमुख उपनदी इंद्रायणी या नदीकाठी देहू आळंदी. भीमा नदीची उपनदी मुळा, मुठा, पुणे नावाचं शहर वसलेलं आहे. धाम नावाचं धरण आहे. ही नदी पुणे, अहमदनगर, सोलापूर या 3 जिल्ह्यातून वाहते. ही कृष्णा नदीची प्रमुख उपनदी आहे. कृष्णा नदीला ती कर्नाटक नावाच्या राज्यात रायचूर नावाच्या जिल्ह्यात गुलबर्गा या ठिकाणी कुरगुड्डी नावाच्या गावात कृष्णा नावाच्या नदीला मिळते. म्हणजे हे साधारण सांगितलं मी, याच्यापेक्षाही डिटेल स्पष्टीकरण देणार आहे. मग इथं कृष्णा आहे. कृष्णा नदी महाराष्ट्रामध्ये 282 किलोमीटर वाहते. खोऱ्याच्या क्रमांकात ती 3ऱ्या क्रमांकाची नदी आहे. भारतातल्या प्रमुख 4 राज्यांमधून वाहते. महाराष्ट्रातून ही नदी कर्नाटकमधून तेलंगणामधून आंध्र प्रदेश नावाच्या राज्यामध्ये विजयवाडा या ठिकाणी बंगालच्या उपसागराला मिळते. या नदीचा उगम महाबळेश्वर पठारावर होतो. सातारा नावाच्या जिल्ह्यामध्ये नदी सातारा, सांगली आणि कोल्हापूर या 3 जिल्ह्यातून वाहते. साताऱ्यामध्ये माहुली, श्री क्षेत्र माहुली, वाई महाराष्ट्रातलं सर्वात कमी पर्जन्यमानाचं ठिकाण या नदीकाठी आहे. सांगली जिल्हा शहर आणि सांगलीमधलं मिरज या नदीकाठी आहे. कोल्हापूर जिल्हा शहर या नदीची उपनदी पंचगंगा, कुंभी, कासारी, तुळशी, भोगावती, सरस्वती या 5 नद्यांच्या संगमाला पंचगंगा म्हणतात. तिथं कोल्हापूर आहे आणि कोल्हापूरमध्ये नरसोबाची वाडी, कुरुंदवाडी या नदीच्या काठावर आहे. आता हे पूर्ण डिटेल आपण प्रकल्प कोणते, कोयना नदी, तिला महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी का म्हणतात. मग पर्याय क्रमांक इंद्रावती ही गोदावरी नदीची प्रमुख उपनदी असून आंतरराज्यीय नदी आहे. ओरिसा नावाच्या राज्यामध्ये तिचा उगम होतो. हे डिटेल पाहणार आणि मग बोलणार आपण तापीला. तापी नावाची नदी मध्य प्रदेश नावाच्या राज्यात मैकल डोंगर रांगेत मुलताई नावाच्या गावात शिवनी नावाच्या तालुक्यात बैतूल नावाच्या जिल्ह्यात ह्या नदीचा उगम. मग तापी नावाच्या नदीची महाराष्ट्रात लांबी 208 किलोमीटर, भारतात लांबी 724 किलोमीटर. म्हणजे एका प्रश्नावरून आपण 4ही ऑप्शनचं एक्सप्लेनेशन देणार. हा पेपर काय करणार तुम्हाला, तर हा पेपर सर्वात महत्वाची गोष्ट तुमचा जो अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम परिपूर्ण करणार. मग याच्यामध्ये आपण काय केलं बाबा की तुम्हाला विचारलेले जे विषय आहेत ह्या विषयामध्ये महाराष्ट्र भूगोलाला आपण 15 मार्क दिलेत, इतिहासाला 15 मार्क दिलेत, भारत भूगोलला 5 दिलेत, जगाच्या भूगोलाला 2 दिलेत. त्यानंतर पहा लक्षात घ्या, पंचायत राजला 5 प्रश्न दिलेत, चालू घडामोडीला 20 आहेत, राज्य विज्ञानाला 5 प्रश्न आहेत, आंतरराज्यीय संघटना याला 8 प्रश्न आहेत, पंचवार्षिक योजना याला 5 प्रश्न आहेत. त्यानंतर विज्ञान, भारत भूगोल असा प्रत्येक सिलेबस आपण घेतलाय आणि याच्यामध्ये गणिताचे वेळ प्रसंगी 10 प्रश्न जर जमले तर तेही आपण टाकणार आहे. म्हणजे येणाऱ्या परीक्षेमध्ये ज्या काही सिलेबस असेल त्याच्यामध्ये चालू घडामोडी कव्हर करायलोत, महाराष्ट्र भूगोल कव्हर करायलोत, भारत भूगोल कव्हर करायलोत, जगाचा भूगोल कव्हर करायलोत, पंचवार्षिक योजना कव्हर करायलोत, आधुनिक भारताचा इतिहास कव्हर करायलोत. म्हणजे इनडायरेक्टली पोराचा अभ्यास बी होईल आणि एका ऑप्शनहून 4 ऑप्शनचं एक्सप्लेन दिल्यामुळं आपल्याला नॉलेजमध्ये भर पडेल. हा पेपर स्वतः आपण क्रिएट करायलो, त्याचं एक्सप्लेनेशन आपण घेणार आहोत. मग हा अतिशय छान पेपर आहे. हा पेपर आपण 12 वाजता कोणत्याही पोरांनी नाव नोंदणी नाही केली तरी चालते. तुम्ही डायरेक्टली कुठे यायचं तर आपल्या स्वामी विवेकानंद करिअर अकॅडमीच्या परिसरात यायचं. मग स्वामी विवेकानंद करिअर अकॅडमीच्या परिसरात आल्याच्या नंतर म्हणजे 12 वाजता तुम्ही इथं आले तर अंदाजे 12:30 वाजता आपण तुमच्या हातात पेपर देणार. लक्षात घ्या, तो पेपर 2 वाजता आपण वापस घेणार. 2 ते 4 या दरम्यान त्याचा आपण निकाल तयार करणार. ह्या निकालाच्या दरम्यान बाहेर गावातून जे बी पोरं इथं येतील त्यांच्या राहण्याची आणि खाण्याची म्हणजे या 2 ते 4 किंवा मिनिमम 5 वाजेपर्यंत तुमच्यासाठी छान पद्धतीनं खिचडी किंवा काहीतरी इतर पदार्थ म्हणून आपण नाश्त्याची देखील छान पद्धतीनं व्यवस्था केलेली आहे. इथून पुढे वाढदिवस आगळ्या वेगळ्या पद्धतीनं साजरा व्हावा, गोरगरीब लेकरांचं कल्याण हो, त्याला काहीतरी भेटावं. आता याच्यामध्ये आपण 200 लेकरांना, गोरगरीब कोणी पोरगा असेल, काम करत असेल, शिकत असेल, त्यांनी मला कॉल नाही तरी केला तरी डायरेक्ट उद्या भेटला तरी चालतंय, अशा लेकरांना ट्रॅकसूटचं वाटप आहे. त्याच्यानंतर 30 उत्तेजनार्थ, मग त्यामध्ये एकनाथ पाटील ठोकळा असेल, त्यामध्ये बाळासाहेब शिंदे सरांचं मराठीचं पुस्तक असेल, त्यामध्ये गणिताचं फास्ट ट्रॅक, गणित गुरु, कोकिळा पब्लिकेशन, बुद्धिमत्तेमध्ये अनिल अंकलगी, फास्ट ट्रॅक यांच्यापैकी पुस्तक,
त्याच्यानंतर विद्याभारती पब्लिकेशनचं पुस्तक, चालू घडामोडीचं पुस्तक, मराठीचं पुस्तक हे आपण उत्तेजनार्थ पारितोषिक देणार आहोत. त्यानंतर एखाद्या 10-12 गोरगरीब लेकरांचा ग्रुप एखाद्या खेड्यामध्ये तयारी करतो, त्यांच्यासाठी एखादा गोळा, मुलींसाठी मुलींचा गोळा, त्यानंतर दोरीवर उड्या मारण्यासाठी दोरी, म्हणजे वेगवेगळे, त्याच्यानंतर स्टॉपवॉच, अशा वेगवेगळ्या जवळपास 300-400 शालेय साहित्य आपण गोरगरीब लेकरांना उद्याच्या उद्याच पेपर झाल्याच्या नंतर मार्गदर्शन शिबिराच्या दरम्यान आपण त्यांचं वाटप करणार आहे. म्हणजे ही गोष्ट आपल्यासाठी आहे, आपल्या कामासाठी आहे, आपल्याला प्रबोधन पण होणार. त्याच्यानंतर एखादी वस्तू आपल्याला भेटणार, प्रत्येक लेकरांना आपण पेन देण्याचा प्रयत्न करू. त्याच्यानंतर सोबत लिहिण्यासाठी जो काही पॅड असतो तो पॅड पण प्रत्येक गोरगरीब लेकरांना भेटेल. आणि म्हणून त्यासाठी आपण या कार्यक्रमाला यायचे. आपण जात असताना आपल्यासोबत एक दोघाल घेऊन जायचं, आपल्यासोबत इतरांचंही कल्याण व्हावं. कारण जे जे आपण अशी ठावे ते इतरांशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जन. हा कार्यक्रम आमचे मित्र लोकराज्य मल्टी सर्व्हिसेसचे सर्वेसर्वा सागरदादा शिंदे यांनी ठेवलेला आहे. कारण आपल्याकडे काहीतरी आहे, ईश्वराचे आपण आभार मानायचे की आपल्याला देण्यापैकी ठेवले. म्हणून त्यांनी 200 ट्रॅकसूट, त्यानंतर एवढे मोठे शालेय साहित्य, पुस्तक, लेकरांच्या नाश्त्याची व्यवस्था, मुलींना बसण्यासाठी वेगळी व्यवस्था, पालकांना बसण्यासाठी वेगळी व्यवस्था, मुलांना बसण्यासाठी वेगळी व्यवस्था, यांच्या चहा पाण्याची व्यवस्था, सोबत प्रबोधनासाठी कार्यक्रम, आणि त्यानंतर शेवटी कार्यक्रम आहे वाढदिवसांचा. इथं गुणवंताचा सत्कार केला जाईल, इथं खेळाडूंचा सत्कार केला जाईल, इथं सोबत शिक्षकांचा सन्मान केला जाईल. आणि लेकरांच्या प्रबोधनासाठी आमचे परममित्र मार्गदर्शक प्राध्यापक वसंत हुंकारे सर यांचं आजचा युवा उद्याचं भविष्य, म्हणजे विवक आपल्या मायबापांचे स्वप्न सोडून वेळ प्रसंगी वेगळ्या पोरांच्या नादी लागून भरकटतो कसा, तर भरकटलेल्या पोराला पुन्हा आपल्या ध्येयाच्या रस्त्यावर आणण्यासाठी वसंत हुंकारे सर उद्या आपल्या परभणीमध्ये अतिशय मोलाचं मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहात. म्हणून मी तिथे यायलो, सर तिथे यायलेत, पदाधिकारी यायलेत आहे ना. त्यानंतर महत्वाची गोष्ट, ओमप्रकाश यादव सर आहेत, डेप्टी सीओ, ते देखील तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी त्या ठिकाणी येणार आहेत. काही उल्लेखनीय शिक्षक आहेत ज्यांचं त्या त्या क्षेत्रामध्ये अतिशय आमूलाग्र असं काम आहे, ते पण तुम्हाला मार्गदर्शन करणार आहेत. आणि म्हणून माणसाचं आयुष्य एका मिनिटात बदलत नाही, मात्र एका मिनिटाच्या विचारानं बदलतंय. तर तो विचार ऐकण्यासाठी आपण उद्या येसाल अशी एक अपेक्षा या ठिकाणी करतो. सर्व लेकरांना, सर्व बांधवांना, त्यांच्या पालकांना भरभरून शुभेच्छा देतो. उद्या भेटू आपण. ज्या पोरांना पेपर द्यायचा आहे त्यांनी 12 वाजता यायचं, ज्यांना फक्त कार्यक्रम ऐकायचा आहे त्यांनी 5 वाजता यायचे. तर उद्या भेटू आपण आपल्या क्लासच्या समोर. सर्वांना शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र.